स्मरण
हॅलो ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे शिवू वासुदेव धनिवरी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा ओळसा न करू आणि का सायासा वासुदेवा वाचोनी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माची वदन वासुदेव जपताची मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधेल सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताचे अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो कथा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या देवा चरणी देवा चरणी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ब्रह्मा मुरारी सुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मज दुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गं तत्प्रणमामि सदाशिवलिङ्गम् सुखे शिवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन खंडेल कर्माचे वदन वासुदेव जपताची प्रस्तुत चिंतनाकरिता निवडलेला अभंग आपल्या परिसरातील संत ज्यांचा विशेष आहे शांती ब्रह्म असे शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा वासुदेव परप्रकरणातील बहुतेकांच्या पाठ सर्वांच्या कानपाठ असलेला हा वासुदेव परप्रकरणातील 5 कडव्याचा अत्यंत गोड अभंग सेवेकरिता चिंतनाकरिता निवडला. बेस कमी करा, थोडा कडक आवाज करा. हॅलो, हा आता इकडे गेला तर मॉनिटरला. हॅलो, जास्तच झाला, ट्रबल जास्त. हॅलो हॅलो, थोडा बेस. हॅलो, ठीक. आज या ठिकाणी ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आयोजित केला, सर्वांच्या सुपरिचित कैलासवासी कचरू पांडुरंग मुखेकर यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मुखेकर परिवाराच्या तथा त्यांचे सुपुत्र सन्माननीय प्रल्हाद कचरू मुखेकर, सन्माननीय अर्जुन कचरू मुखेकर, त्यांच्या भगिनी सौभाग्यवती शशिलाताई महादेव घुले
आणि त्यांची कन्या सौभाग्यवती हिराताई अशोक पोटे, समस्त मुखेकर परिवार, आप्त इष्ट नातेवाईक, सगळे सोयरे परिवारातील आपण सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी हा हरिकीर्तन सोहळा त्यांनी आयोजित केलाय आणि कार्यक्रमाचं नियोजन अत्यंत सुंदर केलंय, खूप सुंदर. हे उगाच करायचं म्हणून नाही केलं, त्याला मनातून अंतरंगातून जे प्रेम आहे त्याचं प्रतीक हा उत्सव आहे. सुंदर मृदंगाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे मृदंग विशारद, त्यांचा अत्यंत हात गोड आहे, स्वभाव गोड आहे असे मृदंगाचार्य आदरणीय खंडू आबा सानप, त्यांच्या उपस्थितीने आणखीन कार्यक्रमाचं हे वैभव वाढलं. दुसरे भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप अत्यंत मोठं नाव आहे, संगीत अलंकार हरिभक्तीपरायण अण्णा महाराज वावरे, त्यांचं भजन ऐकतच राहावं वाटतं, तृप्त होतात कान. असे पूज्य महाराज या ठिकाणी उपस्थित अण्णा महाराज, त्यांना साथ करण्याकरता युवा पिढीमध्ये आमचे हरिभक्तीपरायण विकास महाराज आवटी, लक्ष्मण महाराज भालेकर, आता ज्यांनी नर्मदा मैयेची परिक्रमा केली असे नवनाथ महाराज वारुंगळे, नवनाथ महाराज राऊत आणि सगळी वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ या पंचक्रोशीतील मुखेकरवाडी, कोळसांगवी आणि या परिसरात कोरडगाव परिसरातील ही सर्व भजनी मंडळी, हार्मोनियमची साथ, उत्कृष्ट भजन, आणि आम्ही त्यांना जवळपास आता 50 वर्षापासून ओळखतो. आम्ही एकदम छोटे होतो तेव्हा मोहोजला भाऊंच्या आषाढी वारीच्या उत्सवाकरिता मुखेकरवाडी, कोळसांगवी या परिसरातली सगळी मंडळी यायची. त्याच्यामध्ये आमचे हार्मोनियम वादक गुलाब महाराज घुले ते असायचे आणि आमची लहानपणी ते थट्टा करायचे. आता नाही करू शकत तुम्ही थट्टा, तर असे गुलाब महाराज आहेत. विनेकरी, त्याचप्रमाणे आमचे पांडव भाऊ आणि आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी, इथं जमलेली आज ही सगळी जी मंडळी आहे ही सगळ्या क्षेत्रातील बुजुर्ग मंडळी, अनुभवी मंडळी आणि सगळी निवडक माणसं आहेत, आहे की नाही. मला वाटतं बऱ्याच कार्यक्रमामध्ये चिल्लर असते, आज चिल्लर नाही, सगळ्या 2000च्या नोटा आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, ज्याने हा आपल्या वडिलांचा सोहळा आयोजित केला. 4थं वर्ष आहे कार्यक्रमाचं. मोठमोठाले महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकाराची कीर्तन या ठिकाणी झाली. आमच्या आदरणीय श्यामभाऊने मला सांगितलं, त्यांनी आणि मिळून फोन केला, आजची तारीख दिली. मला वाटतं चांगलं 1.5-2 महिने झाले तेव्हापासून संपर्कामध्ये आहेत आणि त्यांनी ही तारीख दिली. आल्यानंतर आणि हे नियोजन पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप आनंद वाटला. अण्णा महाराज, येणारा काळ असा आहे, दशक्रिया विधीला जुन्या काळात कीर्तन व्हायचे आपल्याकडे. आता लोक कीर्तन नको म्हणतात, ते म्हणतात आपलं प्रवचन बरं आहे. कीर्तनाकरता ही गुणीजन महाराज मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य लागतात, भजनी मंडळी लागतात. त्यानंतर आपल्या हिंदू धर्मात एवढं काही लोकांना आणि या संप्रदायाबद्दल अस्मिता नाही राहिली. आता ते म्हणतात भजनी मंडळ बघा, गायक बघा, परत काय म्हणते तुम्हाला माहिती आहे का, ते टाळण मृदंग म्हणले तर बरं, त्यांना नमन आपलं, तिथे संघ
असं नाही म्हणजे लोक त्याचे कोण म्हणजे तुम्हाला दुसरे लोक म्हणले तर वाईट नाही वाटणार. आम्हाला परत त्यांना आपले हिंदू म्हणवणारी माणसं ते म्हणतात ते संघ बघायचे असं म्हणतात. आणि मग कीर्तनाचं दशक्रियाविधीचं लोकांनी प्रवचन आणलं. मला हे सांगायचं, श्राद्धाला सुद्धा लोक प्रवचन करायला लागले आणि हे कीर्तनाचे उत्सव लोकांनी बंद केले. ही मंडळी 4थ्या वर्षाला सुद्धा इतकं दिमाखात ऐश्वर्यात कीर्तन करतायत. यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. मला लोक परंपरा जपायला तयार नाहीत. अरे कीर्तन आपलं हे टाळ टाळ नाही, मृदंग मृदंग नाही, तर टाळ विठ्ठल आहे, मृदंग विठ्ठल आहे, विना विठ्ठल आहे. ऐक नाही, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेवू ब्रह्मरस. हे कीर्तन कीर्तन नाही, हे ब्रह्मरसाचं भोजन आहे. आणि शेवू ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसा घेई काढा, ब्रह्मरसा घेई काढा, ब्रह्मरसा घेई काढा, ब्रह्मरसा घेई काढा. घ्या हा काढा घ्या, दुसरे काढे घेण्यापेक्षा हा काढा घ्या, ब्रह्मरसाचा काढा घ्या. मग आपल्या सगळ्याला झालेली पेडा निवारण होईल. तेने पेडा वारेल, हे की नाही. आणि हा ब्रह्मरसाचा काढा, हे की नाही, खूप सुंदर आयोजन केले. परत एकदा संयोजकाला धन्यवाद. एक पुण्यस्मरण लोक करत नाही, हे की नाही. हे 4थं पुण्यस्मरण मोठ्या दिमाखात त्यांनी आयोजन केले. आणि तन्निमित्त नंतर आपण काही बोलू. तन्निमित्त चिंतनाकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा वासुदेव पर प्रकरणातील अभंग आहे. आपण गाथा उघडला तर अनेक विध प्रकरण आहेत. संत पर प्रकरण आहे, करुणा पर प्रकरण आहे, स्थिती पर प्रकरण आहे, पांगुळ आहे, आंधळा आहे, जोगी आहे, बहिरा आहे, मुका आहे, जात आहे, दळण आहे. नाथ महाराजांचे तर खूपच प्रकरण आहेत. त्या ठिकाणी भारूड भारूड नाही बहुरूढ, त्याचं भारूड समजा ऐकणे. समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा होत्या, बहुरूढी होत्या, चाली रीती परंपरा, त्याला छेद देण्याकरिता विनोदी शैलीमधून समाजाचं प्रबोधन संतांनी केलं. एक नाही पिंगळा आहे. आता पिंगळा सध्या खूप फेमस आहे, एक नाही. बाकीचे सगळे प्रकरण लोकांनी मागे टाकले, पिंगळ्यालाच खूप फेमस करून टाकलं. बरं काय हरकत नाही, पिंगळ्याचा भाव जाणून घ्या, तसं वागा. नाही तर नुसतं पिंगळा म्हणायला लावून अंग हाली जाऊ नका. विठाला तर असे अनेक विध प्रकरण आहे. समाज जागृती संतांनी केली. जोगी उठा जागे वारे आता, अशी जागृती केली. वासुदेव एक प्रकरण आहे आणि या माध्यमातून समाजाची जागृती केली. असा हा वासुदेव पर प्रकरणातील शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग खूप मोठा आहे. 5 कडव्याचा आहे, पण वेळ कमी आहे. जसं वेळेनुसार आपल्याला जसं जमल तसं आपण शक्य तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठाला जगामध्ये दृष्टी टाकली तर सगळे माणसाला बाधा झाली. सगळे माणसं बाधेनं व्यापलेले आहेत. सगळ्याला बाधा आहे. फक्त बाधेमध्ये फरक आहे. कोणाला कशाची बाधा, कोणाला कशाची बाधा, तर कोणाला कशाची बाधा, तर कोणाला कशाची बाधा. बाधा नाही असा माणूसच नाही, म्हणजेच रोग नाही, आजार नाही असा माणूसच नाही. सगळ्या माणसाला बाधा, सगळे माणसं रोगानं व्यापलेली आहेत. त्या बाधेमध्ये खूप प्रकार आहेत, पण आपण एक
ठळक कशी 4 प्रकार पाडू शकतो, करू शकतो. पहिली समाजामध्ये लोकाला बाधा झाली ती भूताची बाधा झाली. बर का, माझ्याकडे बघू नका. आणि भूत आहेत बर का, प्रेतान भूत गणांष्टानी. भूत आहे, प्रेत आहे, भूत आहे, पिशाच आहे. जुन्या काळात भूत बरेच लागायचे, आता काही भूत लागत नाहीत. माणसाने जास्त भूताच्या पुढे प्रगती केली तर काय कोणाच ठेवत. पहिली बाधा भूताची. जर तुम्हाला कोणाला झाली असेल तर ती भूत बाधा मला काढता येते बरं का. म्हणजे चांगलं त्यातलं जजमेंट आपल्याला आहे बरं का. झाली असेल तर सांगा, पण पुढं होऊ नये म्हणून जरी तुम्हाला उपाय गुलाब महाराज आवश्यक असला तरी सांगून ठेवतो ना. पुढं होऊ नये भूत बाधा, सांगू का उपाय मग. पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते हरि उच्चारण मंत्र हा आघात. दुसऱ्या तिसऱ्या मांत्रिकाकडे भूत बाधा घालवायला जाऊ नका. बरेच माणसं आता सुशिक्षित मनोवणारी माणसं सुद्धा त्यांना पछाडलंय भूतांनी आणि ते असे देव देवरशी बघत असतात. नामस्मरण करा, तुम्हाला कदापि भूत लागणार नाही बर का. तो का म्हणे नव्हे बाधा आणि कदा भूताची. फक्त दररोज स्नान करा, हरिपाठ म्हणा, नामस्मरण करा. भूत लागलं तर भेटा आम्हाला, फुकट तुमचं भूत घालून टाकू आम्ही बर का. पहिली बाधा आहे भूताची. दुसरी बाधा आहे लोकाला कल्पनेची. आणि कल्पनेची बाधा सुद्धा नवनाथ महाराज सर्रास लोकाला झाली, सगळ्याला झाली. त्याच्यामुळं तर आपण जीवदशेला आलो. कल्पना अविद्या ते कल्पना अविद्या तेने झाला. ही जीवदशा का प्राप्त झाली? कल्पनेमुळे झाली, ऐक नाही. आणि म्हणून तर नामदेव महाराजांनी प्रार्थना केली, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा सगळ्याला झाली. बाधा बऱ्याच आहेत. दुसरी बाधा चालली. पहिले तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची, ती पण बाधाच आहे, भूताची बाधा आहे. ही कल्पनेची बाधा आहे.
आणि ही होऊ नये. नामदेव महाराजांची खूप गोड प्रार्थना आहे. ठीक आहे, न हो कवने काळी. आणि ही संत कल्पनेने काय माणसं जीवदशेला आले, कल्पनेची बाधेने माणसं मृत्यू स्वीकारतात. म्हणून एक दृष्टांत खूप छान आहे. जुन्या काळामध्ये नवीनच चहा आला तेव्हा लोक चहा परातीनं चहा पितात. बरोबर आहे ना? तुमच्या लहानपणी एवढं स्टँडर्ड कपन पशान असं काही नव्हतं. आणि ज्याला असं कापरं असायचं ती माणसं तर आवर्जून परातीमध्ये चहा. आणि त्या काळात, त्यांच्या काळात गुळाचा चहा होता. गुळाचा होता की नाही? गुळाचा चहा. 60 वर्षांना खूप लोक म्हणले लोक सुधारलेत, काळ पुढे गेलाय, सगळं बदललंय. परत 60 वर्षांनी परत गुळाच्या चहावरच आलेत. काय किती बदललेत कोणाच ठोक. आता इथे स्पेशल गुळाचा चहा मिळेल. गुळाचा चहा लोक म्हणजे बदललेत. आता काय बदललेत फक्त मी सांगतो विनोद म्हणून सांगू. लोक असे बदलले. जुन्या काळात लग्नाला सगळं गाव एकत्र जमायचं गुलाब महाराज. आणि त्यावेळेला सगळी भावकी ती स्वयंपाक करू लागायची. पुरुष माणसं कणिक मळायचे, पुरुष माणसं बुंदीचं पीठ लावायचे, कोणी चुलांगण खादायचे, कोणी सरपण फोडायचे जुन्या काळात बरं का. आणि त्यावेळेला असं इतकं काही डीजे वगैरे नव्हतं. मग बँड मध्ये जर नाचायला गरजच पडली त्या काळात, तुमच्या लहानपणचं सांगतो, त्या काळात जर गरज पडली नाचायला समजा, तर मग जामखेड वरून करमाळ्यावरून आणायचं. स्वयंपाक मात्र सगळी भावकी गाव एकत्र येऊन करायची. काळ बदलला आता. आता स्वयंपाकाला भावकी नाही, पाहुणे नाही, स्वयंपाक ताटाव देऊन टाकलं. आणि नाचायला गरजच पडली तर करमाळ्यात जामखेडला जात नाहीत लोक. आता घरातल्याच महिला नाचत आहेत. काळ बदलला हो, काही हरकत नाही. आणि टवरी पोरं शिट्ट्या मारतात. आता हे काय विडंबन, काय बदललं, काय सुधारलं आहे की नाही? हा, आपल्या माता भगिनीकडे कोणी विद्रुप दृष्टीनं पाहावं, विकार दृष्टीनं पाहावं, हे सुधारल्याचं लक्षण आहे का बिघडल्याचं लक्षण आहे? जाऊ द्या. 60 वर्षापूर्वी गुळाचा चहा पित होते, आता परत लोक सुधरून परत गुळाच्या चहावर आले. असा एक माणूस चहा, त्यानं कापरं होतं आणि परातीमध्ये तो गुळाचा चहा घेतला, ब्लॅक टी. चहा तोंडाला त्यानं लावला नसतं. घोट घेणार, स्लॅबचं घरण, त्यावर छताला पाल होती आणि पालीचं प्रतिबिंब, गुलाब महाराज पालीचं प्रतिबिंब चहात पडलं म्हणा ना. मग असं त्या परातीत पडलं, चहाच्या परातीत. आणि आवाजाने नुसता घोट ओढला आणि पाल माग पळाली. त्याच्या डोक्यात 100% बसलं. पाल पोटात गेली. त्याने परत दिली फेकून. लागला हातपाय हात आणायला, आरडाओरडा करायला, अकांड तांडव त्यानं सुरू केलं. बायको म्हणली झालं काय? तो म्हणला झालं काय? संपलं म्हणलं आपलं. ते म्हणले झालं काय? तो म्हणला पाल पोटात गेली. कल्पनेची बाधा झाली त्याच्याकरता बोलतोय मी. बायकोने समजलं. ती म्हणली पाल चहा मी आत्ता गाळून चहा दिला, त्याच्यात कसली पाल? तुम्ही डोक्यात काय? तो म्हणला तू सांगू नको, मी बघितली आणि घोट घ्यायच्या टायमाला पाल गेली पोटात. घरच्याने तुम्हाला सांगतो, त्याला पटकन रिक्षा केली, हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर सांगितलं काय नाही हो, तुमचा गैरसमज आहे, नका सांगू तुम्ही. म्हणजे मी पाल पहिल्यांदा गेली म्हणला पोटात. डॉक्टरने सोनोग्राफी केली, इंडोस्कोपी केली, अजून काय काय असं MRI केला, सगळ्या टेस्ट झाल्या. डॉक्टरने सांगितलं तुम्ही डोक्यात काढून टाका. ते म्हणले डॉक्टर तसलं सांगू नका म्हणला. पाल सामान्य नाही का? पाल विषारी असते म्हणला. किती विषारी? असली विषारी पाल. जर पालीनं विंचू पाहिला ना, तर विंचू किती बेकार आहे. विंचू जर चावला तर 24 तास माणूस बोंबलतो. पण असला विषारी विंचू पालीच्या जर तावडीत सापडला ना, तुम्ही पालीचं आणि विंचवाचं दृश्य पाहिलं कधी? मी स्वतः डोळ्यानं बघितलं. एक दिवस आम्ही डोंगरगणला महाराजांच्या आश्रमामध्ये, बल्पजवळ पाल होती. समोर विंचू पाहिला पालीनं आणि पाल विंचाच्या दिशेने पळाली. पाल समोरून पाहिल्याबरोबर विंचवानं नांगी सरळ केली. तुम्हाला सांगतो हे बघितलं मी डोळ्याने. असला विंचू जहरी, पण पाल तुम्हाला सांगतो त्याचा तुकडाच पाडते, खातेच त्याला. असली जहरी पाल जर समजा अशी खाली आली, कोंबडीच्या तावडीत सापडली, कोंबडी शाल श्रीफळ देऊन पालीचा सत्कारच करते. असं आहे ना? नाही, पालीचा काटाच काढते. आणि अशी जहरी पाल, आपली जहरी कोंबडी, पुढं सांगू का थांबू?
थांबतो. बरं ते थांबा म्हणले, आता पुढं बोलायचं नाही, नका खाऊ एवढंच सांगायचं. आपलं काय आहे की नाही, आपलं माळ घाला, शाकाहार उत्तम आहार, आहे की नाही, चालतात जाता जाता तो म्हणला इतकी विषारी पालन पोटात गेली, जगतच नाही. खूप दवाखाने, खूप डॉक्टर, सगळे उपचार झाले, त्याने अन्न पाणी बंद केलं, असा झाला मरण्याच्या स्थितीमध्ये. तुम्हाला सांगतो, पाहुणे येऊन भेटायला लागले, घरच्यांनी फोन केले, एकदा तुम्ही भेटून जा, आता अवघडच आहे खूप, ते काही आता बाहेर पडणार नाही त्या आजारातून. मग लोक येऊन भेटायला लागले, भेटून जाऊ लागले. एका पाहुण्याला हसते पर हसते कळाली गोष्ट की आपल्या पाहुण्याला, आणि त्यांचा भ्रम झाला, डोक्यात पोटात पाल गेले असं डोक्यात त्यांच्या फिट बसलं. तो पाहुणा भेटायला आला, त्याने काही खारीक आणलं नाही, खोबरं आणलं नाही, बिस्किट आणले नाही, केळी आणली नाही, सफरचंद आणले नाही. त्याने डोकं लावलं, एक पाल पकडली, पिशवीत टाकली, पिशवी खिशात टाकली, 2 तोंड बांधून आला. यांना काय झालं काय नाही ते म्हणलं, 2 महिने झाले चहा पिता पिता पाल पोटात गेले, पाल एवढी विषारी, आता जगत नाही. म्हणलं बरं झालं तुम्ही आलात, आपली शेवटची भेट. तो माणूस म्हणला, मी थोडं औषध आणलं, औषध घेता का, तुमची पालच काढतो मी. त्याने थोडं उलटीचं वॉमिटिंगचं औषध आणलं होतं, ते औषध त्याला थोडं दिलं. त्याने औषध घेतल्याबरोबर भडाभड उलट्या व्हायला लागल्या, याला उलट्या व्हायला लागल्या. त्या उलट्यामध्ये हा जसा फार घामाघूम झाला, घायाळ झाला, तेवढ्यात खिशातली पाल काढली आणि उलटीच सोडून दिली. बघा म्हणला, निघाली पाल, बरोबर वाचलो म्हणला, वाचलो म्हणला, नीट झाला, अजून व्यवस्थित आहे बरं का, काळजी करू नका, भेटायचं असलं फक्त सांगा तुम्हाला नंतर कीर्तन झाल्यावर. याला बाधा कशाची झालते गुलाबराव, कल्पनेची बाधा झाली, अशी त्याला झाली भाई, आपल्या सगळ्याला झाली. आपण शिव असताना जीव म्हणायला लागलो, अशी कल्पनेची बाधा आहे. अजून काम क्रोधाची बाधा आहे. काम क्रोधाची बाधा सुद्धा खूप लोकाला आहे की नाही. हे कामन क्रोधन हे सामान्य नाही, तर भगवान अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवान ही शाही म्हणवणारी माणसं, ज्ञानी म्हणवणारी माणसं असे पाप कर्मामध्ये का प्रवृत्त होतात. अर्जुन उवाच अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अशी ही सानी शानी माणसं का पाप कर्मामध्ये प्रवृत्त होतात. भगवान उत्तर देता, श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे काम क्रोध सामान्य नाहीत, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक. शहाण्या शहाण्याला सुद्धा काम नाम लोभ होतो. काम पूर्ण झाला नाही की क्रोध होतो, हे की नाही. क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ही सगळी मग ते अशी खूप मोठमोठ्या मंडळीला बाधा झाली. जर ही बाधा होऊ नये असं वाटत असेल तर मग तुम्हाला सुद्धा काय करावं लागेल, तर त्याचा उपाय महाराजांनी एके ठिकाणी सांगितला. अरे करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. उत्तरार्ध म्हणजे ध्रुवपद आहे. मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. या काम क्रोधाची बाधा होऊ नये असं वाटत असेल तर कीर्तन करा, नामस्मरण करा. आणि चौथी बाधा आहे यमाचा दूत, काळ त्याची बाधा. आपल्या विषयाला पोषक भगवंतानीच त्याचे सगळं हे भगवंतानी निर्माण केलं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगात ते चाळिता, मियाची नियमिलिया साता,
काळुग्रासी तसे भूता. हो. असा भगवंतानं नियुक्त केलेला यम, त्याचा सेवक, या सगळ्या जगाचा ग्रास करणारा काळ बर का. आणि या काळानं तुम्हाला सांगतो सगळ्यावर आपली सत्ता गाजवली बर का. ज्ञानोबराय म्हणतात ना, न्याहाळी पा केवडा पसरलासे चवडा करोनिया माझी वडा आकार गजो. काळाचा आ इतका मोठा आहे, काळाचा जबडा इतका मोठा आहे. काळाच्या जबड्यात टाळकरी चलतो, काळाच्या जबड्यात काकड्यावाला चलतो, काळाच्या जबड्यात मीडियम कीर्तनकार चलतो. आमच्याकडे घेतलं म्हणजे बरं, जरा तुम्हाला गुदगुल्या होत्यात ना. काळाच्या जबड्यात मोठा कीर्तनकार चलतो, काळाच्या जबड्यात ग्रामपंचायत सदस्य चलतो, काळाच्या जबड्यात सरपंचही चलतो, काळाच्या जबड्यात आमदारही बसतो, आणि काळाच्या जबड्यात कॅबिनेट मंत्री बसतो, काळाच्या जबड्यात पंतप्रधानही बसतो, काळाच्या जबड्यात इंद्रही बसतो, काळाच्या जबड्यात नवग्रह बसतात, काळाच्या जबड्यात 10 अवतार बसतात, काळाच्या जबड्यात 88,000 ऋषी बसतात. आणि काळानं एवढा आग केला की हे सगळंच काळाच्या जबड्यात बसतंय. 9 भीम मर गए, 10 भीम मर गए 1,088, 33 कोटी देवता मर गए पडे काल की भास. आता इथं 9 ग्रह जातात, 10 अवतार जातात, हे सगळेच जातात, मग आपला कुठं नंबर? येथ नाही गुरु आले काय करायचं, म्हणायच्या वेळेला माईक लावायचं. येथे नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती. जर अवतार काळाच्या पडद्या आड जातात, काळाच्या तोंडात जातात, तर येर सामान्यांची काय कथा, आपली सामान्यांची काय, येरते पामर जीव किती. आणि म्हणून अशी काळाची बाधा सर्वांनाच होणार आहे. सगळेच आपण काळाच्या तोंडात आहोत, आहे की नाही. अवघाचे आकार ग्रासियला काळे, सगळे काळाच्या तोंडात जाणार आहोत. आणि मग या काळाच्या रोगातून, बाधेतून मुक्त होण्याकरिता औषध काय, त्याच्यावर आपल्याला उपाय काय, तर नाथ महाराज सांगतात, जर काळाची बाधा होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही करा नाही म्हणत नाथ महाराज, ते औषध तुम्ही घ्या नाही म्हणत, तर ते आपण सगळे मिळून घेऊ, सगळे मिळून औषध ते करू. सहज लीलया, जबरदस्तीनं नाही, स्वेच्छेनं स्वतः होऊन आपण ब्रह्मानंदाचं सेवन करू. त्या ब्रह्मानंदाच्या सेवनामुळे नेहमी नामस्मरण त्या भगवंताचं करो, परिणाम काय होईल तर आपल्याला बाधा होणार नाही. असा गोड उपाय नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्याद्वारे सुखे सेवो ब्रह्मानंदा, सुखे सेवो ब्रह्मानंदा, सुखे सेवो ब्रह्मानंदा, सुखे सेवो ब्रह्मानंदा. हे गौ राम नाम सदा, गौ राम नाम सदा. Bye.
काळ दूत यमाची, तुम्हाला यमाचा दूत काळ त्याची बाधा होणार नाही, त्याकरता उपाय आपण सगळे स्वेच्छेनं सुखे म्हणजे स्वेच्छेनं सुखे शेवू ब्रह्मानंद, ब्रह्माचा आनंद ब्रह्मानंद म्हणजेच नामस्मरण सगळे मिळून करू. करा म्हणणं वेगळं, करा म्हणणारे काही अभंग आहेत ना, पंढरीशी जारे आल्यानु संसारा, आणि तेच प्रमाणे तेच अभंग घेऊन आम्ही सुद्धा कीर्तन करतो. आषाढी वारीला इकडे आमचं गावाकडे कीर्तन, पंढरीशी जारे आल्या म्हणलं महाराज आज वारी असेल म्हणजे इकडे हे जगाचा उद्धार करायला लागत ना काय म्हणणे. बर बर म्हणलं काय हरकत नाही. तर हे असं दुसऱ्याला जा म्हणणं वेगळं आहे की नाही. चला आळंदीला जाऊ, आपण जाऊ आणि जा यात फरक आहे. इथं महाराज करा म्हणत नाहीत, तर करू शेवू सुखे शेवू ब्रह्मानंद. सुखानं म्हणजे जबरदस्तीनं काही उपयोग नसतो, बळजबरीनं काय उपयोग होत नाही. आपण होऊन त्यामध्ये सम्मिलित झालं पाहिजे. बळजबरीनं बलात्कारे जरी आणला कथेशी, इथंच वापा आणत ते निद्रा गेलो डेशी टेकून या. आम्हाला सुद्धा म्हणजे बाबा बसा खाली आता ऐक नाही झोप येते. इथं स्वेच्छेनं पाहिजे, सुखानं ब्रह्मानंदाचं सेवन करू. गाऊ राम नाम सदा. नामस्मरण कधी कधी करायचं, तर नामस्मरण सर्व काळ करायचं. किती प्रमाण पाठ आहेत तुम्हाला, फक्त मी दिग्दर्शन करतो. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन काही काळ सर्व काळ. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णावडी सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. है की नाही. सर्व काळ सदा नाम घोष. सदा म्हणजे सदैव नेहमी. गीतेमध्ये सुद्धा सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता हे नित्य महत्वाचं आहे बरं का. ऐकणे कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणजे अखंड अखंड महत्वाचं आहे, सातत्य सांगितलेलं आहे. आणि असं सतत नामस्मरण गाऊ राम नाम सदा. मग काय होईल, नोहे मग बात यमाचा दूत काळ काहीच करू शकत नाही. त्याला कोण वरून आदेशच आहेत त्याला. कोणाला? यमाच्या दूताला आदेश आहेत वरून भगवंताचे. काय? नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या गावाला तर नाही जायचं, पण शिवावर सुद्धा जायचं नाही. कोणाच्या? नामधारकाच्या. बर का. जिथं नामस्मरण आहे ना तिथं तुम्हाला सांगतो यमाची दुकानच बंद पडली बर का. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कोणाकोणाचे व्यवसाय बंद पडले ऐका. प्रायश्चित्ताचा व्यवसाय बंद पडला ऐक. नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. यमदमाव कडा निले तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटली रहाटिया घवी. यमू म्हणे कवनाते यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे. आणि तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधालाच राहिला नाही. दोष औषधाशी नाही असे यमाचे या तीर्थाधिकाचे प्रायश्चित्ताचे नामस्मरणानं दुकानं बंद पाडले. पूर्वी एखादा माणूस वैकुंठाला जात होता ऐक नाही. काही एखाद्याने वैकुंठा जावे हा, पण आता वैकुंठाची केले आघवे. ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. ऐक नाही. पहिला एखादा माणूस वैकुंठाला जात होता, आता एखादा नाही. ऐक नाही. ज्ञानदेवा पाठ आणि हरी हा वैकुंठ. इथंच वैकुंठ
हे की नाही? आपल्याच घरी काशी, आपल्याच घरी प्रयागराज, आपल्याच घरी जगन्नाथपुरी नामस्मरणानं करून टाकलं बर का. नित्यनाम घोष जयाचे मंदिरी, नाम घोष जयाचे तेच काशी, तेच जगन्नाथपुरी, तेच तीर्थ आणि तेच क्षेत्र. पण कुठं दामिनी स्वामिनी मालिका चालली ती? अरे जिथं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, ओ जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. असं नित्य नामचिंतन जिथं चालू आहे ते घर घर नाही, ते काशी आहे. ते घर घर नाही, ते जगन्नाथपुरी आहे. एक नाही, ते घर घर नाही, ते तीर्थ आहे, ते क्षेत्र आहे. एक नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. मग तिथं यमाचं काही चाल चालणार नाही. नोहे मग बाधा काळदूत यमाची. ही जी यमाची बाधा आहे त्याच्यावर हे रामबाण औषध आहे. हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध, हानिक काही नव्हे बाध. करील वड षड वर्गा. इकडे हे असं रामबाण औषध आहे. आणि हे म्हणून नामस्मरणाचं औषध. ह्या सगळे जण बर का, औषध कसं पाहिजे? रोगाला घालवणार पाहिजे, जवळ पाहिजे, फुकट पाहिजे, गोड पाहिजे. हे सगळ्या रोगी माणसाची अपेक्षा असते. ज्ञानोबारा लिहितात ना छान, देखै रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. कसं पाहिजे औषध? रोगाला घालवणार पाहिजे, गोड पाहिजे, फुकट पाहिजे आणि जवळ पाहिजे आपल्या उशाला. काही औषध फुकट आहेत, गोड आहेत, रोगाला घालवते, पण जपान जर्मनीला येतं. आपल्याला पुण्याला जायची, परभणीला जायची, 75 जर्मनीला खावा जायचो आपण. औषध जवळ पाहिजे. काही औषध जवळ आहेत, फुकट आहेत, रोगाला घालवते, पण ते कडू येतो. कोरपड, लिंबाचा पाला, गोमित्र एकदम प्रभावी येतं. पण घ्यायचं म्हणलं का तोंड लोक वाकडे तिकडे, चहा आवडीनं पितात लोक. पण कडुलिंबाचा पाला, कोरपड, गोमित्र घेतात का लोक? घेत नाहीत. ते रोगाला घालवतात आहे की नाही, पण ते घेत नाही माणसं. देखै रोगा ते जिनावे, औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे, मधुर जैसे. तसं नामस्मरण हे औषध आपल्या जवळ आहे, फुकट आहे, गोड आहे. अमृतापेक्षा सुद्धा जेवे अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृताला फिकं पाडणार आहे, पण ते म्हणताना, ते भजन म्हणताना चहा घेतल्याशिवाय भजनच पुढे ढकलत नाही. भजनात मधून मधून चहा लागत. म्हणलं अमृतापेक्षा गोड आहे ते कशाला लागत आहे. तर असं हे श्रेष्ठ नामचिंतन सगळेजण करा. आणि करताना महाराजांनी सुरुवातीला एक प्रमाण दिलं, ते नामस्मरण करा. ब्रह्मरस घे काढा, तिने पिढा वारेल, पण पथ्य ठेवत जा. पथ्य नाम विठोबाचे, अनेक वाचे न सेवी. है की नाही? भवरोगावर यमाचा दूत काळ, त्याच्यावर हे रामबाण नामस्मरण औषध आहे.
पण पथ्य थोडं पाळावं लागतं बरं का. पथ्य पाळलं तरच गुण येत असतो बरं का. पथ्य पाळलं तर गुण येतो. पथ्य जर नाही पाळलं ना तर गुण येत नाही. सध्या बऱ्याचदा भजन कीर्तनामध्ये नामस्मरणामध्ये माणसं दिसतात बरं का, पण गुणाचा विचार केला तर गुण काही जाणवत नाही. ऐका ना थोडं, सगळं होईल तिकडचं, बरोबर होणार आहे. फक्त तुम्ही तिकडं बघू नका. सध्या लोक पथ्य पाळीत नाहीत आणि पथ्य नाही पाळलं का मग त्याचा काही इफेक्ट जाणवत नाही. दृष्टांत सांगतो, एक दृष्टांत म्हणजे लक्षात येईल. एकदा काय झालं, शेष भगवान आजारी पडला. कोण आजारी पडलं? शेष आजारी पडला. मग तो डॉक्टरांकडे गेला. अश्विनी कुमारकडे, देवाचे डॉक्टर अश्विनी कुमारकडे गेला. अश्विनी कुमारनं त्याची तब्येत बघितली. जुन्या काळात नाडी परीक्षा होती. हो, नाडी जरी बघितली ना तरी काय झालं तुम्हाला, आजही आहेत थोडे आयुर्वेदाचार्य नाडी परीक्षण करतात. काय झालं, कधीपासून, काय खाल्ल्याने काय होतं, तुम्ही ते बरोबर सांगतात. आपले आमचे पिताश्री अण्णा पंढरपूरला होते. पायात त्यांच्या काच काहीतरी अशी घुसली. पाय असं त्यांना जाणवलंच नाही, पाय खूप सुजला. तिथं ते आयुर्वेदाचार्य नाडी परीक्षक त्यांच्याकडे नेलं. त्यांनी नुसतं नाडी बघितलं, बरोबर सांगितलं तुमच्या पायात काटा आहे म्हटले. त्याने औषध सांगितलं, म्हणले 4 दिवसात निघून जाईल. झालं तसं बरोबर. अशी हुशार माणसं होती. अण्णा एक विनोदाने दृष्टांत सांगायचे, विनोदाने अण्णा सांगायचे, मी सांगतो आठवलं म्हणून. एकदा एक असा आयुर्वेदाचार्य होता, नाडी परीक्षक होता. कोणाला काय झालं, काय आजार, कधीपासून काय केलं की सांगायचं फटफट. राजाला संशय आला. राजाला संशय आला. त्याला खरंच नाडी बघितल्यावर कळतं का? आता हल्ली लोक एवढे इंडोस्कोपी, सोनोग्राफी, MRI हे सगळं करून कधी कधी पेशंटचं निदान होत नाही आजाराचं, पेशंट जातं. याला नुसतं नाडी बघितल्यावर कळतं का? असं राजाला शंका आली. राजानं त्या आयुर्वेदाचार्याला, नाडी परीक्षकाला आपल्याकडे बोलावून घेतलं. सांगितलं आमच्या राणीला बघायचंय, राणी आजारी. पण म्हणले आमच्यात थोडं, आता आम्ही राजे आहोत आणि आमचा देशमुख घराणा आहे, आमच्याकडे महिला असं परपुरुषाचं स्पर्श नाही, दर्शन सुद्धा नाही, आणि राणी तर आजारी. नाडी परीक्षक तो अभ्यास होता. तो म्हणला काही हरकत नाही, राणीच्या हातात तुम्ही दोरा बांधा, राणी मागच्या रूम मध्ये असू द्या, दोरा बांधा माझ्याकडे द्या, तरी पण मी सांगू शकतो, आहे माझा अभ्यास. राजा त्याच्या पुढचा गुंडाळो. राजानं माग राणीच्याच हातात दोरा बांधाव ना, याला खरंच कळत का, याची परीक्षाच बघायची. त्याने म्हशीच्या पायात दोरा बांधला आणि त्या आयुर्वेदाचार्याच्या हातात दिला. पण तो आयुर्वेदाचार्य खरं अभ्यास होता. त्याने सांगितलं, राजा म्हणला तुला काय मनुष्य वर्गातली बायको मिळाली, म्हसाड बायको केली काय तू? असे अभ्यासू माणसं होते जुन्या काळात. आता अख्खं तपासलं तरी तुम्हाला काय होतं, गोळा उठलाय आम्हाला. एवढं उलथ पालथ केलं, तासभर घ्या श्वास, सोडा श्वास, जीभ दाखवा, डोळे दाखवा, मग होतं तुम्हाला काय होतं. म्हणजे विनोद नाही, खरंच सांगतोय. आमच्याच परिवारातील 1-1.5 वर्ष झालं आमची चुलत भाऊजाई गेली नगरला. एका हॉस्पिटलचं नाव नका विचारू, बरोबर नाही. अपेंडिक्स म्हणून ऑपरेशनला घेतलं. अण्णा महाराज पोट कापलं आणि मग डॉक्टर म्हणले आजार दुसऱ्याचे, अपेंडिक्सचं नाही. परत शिवलं. 2 महिने गेले. आता ही जखम बरी व्हायची, हे टाके काढायचे, आणि तोपर्यंत आजार जास्त वाढला. नंतर विखे पाटीलला ऍडमिट केल्यानंतर मॅक आपलं ते तिथं शेजारी, आणि गेलं पेशंट बरं. एवढे मग आता पोट कापायच्या अगोदर सोनोग्राफी, त्याची MRI, काय इंडोस्कोपी केलीच होती ना, तरी सुद्धा ते म्हणले की नाही, अपेंडिक्सचं नाही, दुसरंच आजार आहे. पेशंट गेलं. मी काही विनोद नाही करत. तुम्हाला काय होतं म्हणजे अख्ख्या तपासण्या करून विचारलं तुम्हाला काय होतं. आता जुन्या काळात नुसती नाडी बघितली तरी काय होतं. जाऊ दे आपला मुद्दा. शेष आजारी होता, अश्विनी कुमारकडे गेला. अश्विनी कुमारनं बघितलं आणि त्या आजाराला अनुषंगून अश्विनी कुमारनं औषध देणे सांगितलं. हे सकाळी 2 ml घेत जा, दुपारी 2 ml घ्या, संध्याकाळी 2 ml घ्या, थोडी अशी मात्रा घ्या, आजार बरा होऊन जाईल. ते औषध शेषाने घेतलं सांगितल्याप्रमाणे. सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे, दुपारी 2 चमचे. पण उलट शेषाची तब्येत खालावली. औषधानं बरं तर नाही वाटलं, पण पहिला थोडा फिरत होता, आता तर उठणं बसणं सुद्धा त्याला जीवावर आलं.
4 दिवसानं परत गेला, म्हणला औषधाने काही बरं नाही वाटलं. अश्विनी कुमारने मागची चिठ्ठी बघितली, मागची औषधं बघितले, परत त्याची चेकअप केलं तर म्हणले आजार तोच आहे. नजर चुकीने औषधं चुकलेत असं म्हणू तर औषधं सुद्धा बरोबर आहेत, फक्त तुम्ही घेतलेत का बरोबर. तर शेषानं सांगितलं, तुम्ही सांगितलं ना सकाळी 7ला घ्या तर बरोबर 7लाच घेतलं, दुपारी 2ला घ्या ना तर बरोबर 2लाच घेतलं, आणि संध्याकाळी 7ला तर 7लाच घेतलं. पथ्य औषध घेतलं म्हणले हो घेतलं. मग अश्विनी कुमारनं सांगितलं याच औषधानं तुम्हाला फरक पडायला पाहिजे होता. आजार बरोबर आहे, औषध बरोबर आहे, घेतलंय बरोबर, मात्रा बरोबर आहे, पण फरक पडला नाही. तुम्ही माझ्याकडचे उपाय संपले, दुसऱ्या डॉक्टरांकडे जा. मग त्याच्यावर एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर, सगळ्याचे धन्वंतरी भगवान, आणि मग शेष धन्वंतरी भगवंताकडे गेला. काय होतं ते सांगितलं. मी अश्विनी कुमार कडून मागच्या 8 दिवसात औषधं घेतले तेही सांगितलं. ते म्हटले मग मागचे सोनोग्राफीचे रिपोर्ट, MRI चे रिपोर्ट दाखवा. शेषानं सगळे रिपोर्ट दाखवले. धन्वंतरीने सांगितलं, म्हणले रिपोर्ट बरोबर आहेत, त्या अनुषंगाने दिलेले औषधं बरोबर आहेत, आजार बरोबर आहे, औषधं बरोबर आहेत, निदान बरोबर आहे, तुम्हाला बरंच व्हायला पाहिजे होतं, बरं का नाही वाटलं. धन्वंतरीने दुसऱ्या चेकअप टेस्ट करायला नाही सांगितल्या. आता हल्ली काय झालं, या दवाखान्यात सगळ्या टेस्ट केलेले जरी असले, दुसरीकडे जर गेलं ते म्हणते नाही आमच्या इथले करावं लागतं. ते म्हणले कालच केल्या, ते म्हणले ते नाही चलत इथं, ते काल की आमच्या इथं परत नवीन. बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तसं धन्वंतरीने नवीन टेस्ट वगैरे काही करायची गरज नाही, त्या बरोबर आहेत, निदान बरोबर आहे, औषध बरोबर आहे, मात्रा बरोबर आहे. धन्वंतरी म्हटले गुण का नाही आला, थोडे अंतर्मुख झाले, त्यांच्या लक्षात आलं. सांगितलं, म्हटलं हेच औषध घ्यायचं, तुमचं 2च दिवसात आजार जाईल. म्हणले फक्त औषध घेताना थोडं पथ्य सांभाळायचं. काय, बाटलीचं झाकण उघडायच्या अगोदर तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधत जा, डोळ्यावर पट्टी बांधत जा, मग झाकण उघडत जा, औषध घेत जा. 2 दिवसात फरक पडेल. 2 दिवसात कशाला, झाकण उघडायच्या अगोदर शेषानं आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि ते औषध 5 ml 2 ml काय असेल ते घेतलं, आणि 10 मिनिटांना शेषाला जरा थकवाच गेला, जरा बरं वाटलं. औषध तेच होतं. माग 3-4 दिवस घेतलं, फरक का नाही पडला. पण आता एकाच 2 ml मध्ये फरक पडला, त्याचं कारण नाही कळलं. तुम्हाला सांगतो, झाकणामध्ये औषध घेतलं की शेषाचे डोळे विषारी, झाकण उघडलं की डोळ्याद्वारे विष त्या झाकणात त्या औषधात पडत होतं, आणि ते औषध घेतलं का आजार बरा व्हायच्या ऐवजी वाढत होता. डोळ्यावर पट्टी बांधली, तेच औषध घेतलं तर डोळ्यातलं विष त्या औषध पडायचं बंद झालं. एका डोस मध्ये फरक पडला. हे शेषाचं थोडं सांगतोय मी, जर डोक्यात बसलं तर समजल तुम्हाला. हे शेषाचं नाही सांगत. आपलं सुद्धा काही माणसं 60वी वारी माझी सवळ्यात 60वी वारी आहे, आणि इकडे आल्यावर धिंगाण्या करून बांध फोडितोय. अजून फरक पडलाच नाही, अजून फरक पडला नाही. ज्या दिवशी 10 अपराध वगळून नामचिंतन घेतल्या जाईल, नारद भक्ती सूत्रामध्ये आले, इकडे त्या नामचिंतनावर आपला विश्वास पाहिजे. दुसऱ्याचे अनेक वाचे नसेवी, दुसऱ्याची निंदा करू नका, दोष बघू नका, द्वेष करू नका. इकडे असे 10 अपराध उघडून ज्या दिवशी तुम्ही नामस्मरण घ्याल, त्या दिवशी तुम्हाला आराम पडल, आणि मग यमाचा दूत काळ त्याची बाधा होणार नाही. नो हे मग बाधा काळ दूत यमाची, या करता तुम्ही नामस्मरण करा, असं नाथ महाराज म्हणत नाहीत. आपण सगळे मिळून आता आपण सगळे मिळून काय करणार आहेत? म्हणा की करू वासुदेव स्मरण, करो वासुदेव स्मरण, वासुदेव स्मरण.
स्मरण वासुदेव जन्मता याकरिता आपण सगळे मिळून नामस्मरण करू. करू वासुदेव स्मरण आपण सगळे मिळून करू. है की नाही? स्वल्प वाटे चला जाऊ, आपण सगळे जाऊ. तुम्हाला आपल्याला एकट्याला नाही संत पाठवत, संत आपल्या सोबत आहेत. नाथ महाराज म्हणले आपण सगळे मिळून करू वासुदेव स्मरण. मग काय होईल? तेने तुटे रे बंधन. हे जे बंधन आहे ना, त्याच्यातून आपण आता बंधन खरं तर नव्हतं, आपण निर्माण केलं. ऐकणे मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेवनिया छंद माझे माझे पाप पुण्यांगी. ऐकणे हे बंधन आपण निर्माण केले. या बंधनाचा तोडू फासा, त्याच्यावर रामबाण उपाय नामस्मरण आहे. करू वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन. बंधन कोणाला आवडत नाही आणि बंधन मुक्त होण्याकरिता नामस्मरण हा एक उपाय छान अशा स्वरूपाचा आहे. आपण त्याच्यातून बंधन पहिलं नव्हतं, आपण निर्माण केलं. आलो तेव्हा काहीच नव्हतं. अगदी कुठल्या बँकेचं पासबुक नाही, कमरेला करगोटा नाही. इथं आल्यानंतर हे सगळं माझं माझं मी माझं काय निर्माण झालं. तर याच्यातून सुटण्याकरिता नामस्मरण आहे. नामस्मरणानं तेने तुटे रे बंधन. रामकृष्ण हरी. आता काही कमीच नाही. आता एक तासभर तर काही अडचणच नाही आम्हाला. आहे की नाही? सगळी ही हिमालय सारखी माणसं आल्यावर आहे की नाही, तिकडून एक एक प्रमाण म्हणलं का तुम्हाला तास तर कसं कळायला लागेल तर कळायचंच नाही. होय गुलाब महाराज? आता इथून पुढे एक तास काय अडचण आहे का? आता तोंडच बारीक केली ती. काळजी करून 5-10 मिनिटात आपण आवरून घेऊ. वेळ झाली आहे. तर सेने तुटे रे बंधन. आहे की नाही? बंधन आपण आपुला आपण बांधी येला गळा. याच्याकरता ज्ञानोबाराने खूप छान पोपटाचं उदाहरण दिलंय. आणि ज्ञानोबाराने या पोपटाच्या उदाहरण एका दृष्टांता करता 4 ओव्या खर्ची घातल्या. त्या ज्ञानोबारांची दृष्टांत देण्याची, सिद्धांत पटवण्याची कला आहे, अद्भुत आहे. कधी कधी एकाच ओवीत दृष्टांत सिद्धांत, कधी कधी एका ओवीत 2-2 दृष्टांत, आणि एका दृष्टांता करता 4 ओव्या. जैशी ते शुकाचे निअंग भारे. जुन्या काळात पोपट पकडण्याकरता आयडिया केली जायची. एक नळी, त्याच्यामधून अशी दोरी वगैरे ऊन, जिथं पोपटाचा वावर आहे तिथं ती बांधल्या जायची. आणि पोपट आला आणि त्या नळीवर बसला. बसता क्षणी असं त्याला बरोबर हे खाली असं व्यवस्थित, पण त्यानं नुसतं नळीला पकडलं का ती नळी, ती फिरणारी नळी बसल्याबरोबर नळी गरकन फिरते. आणि फिरत बसताना जमिनीकडे त्याचं तोंड असतं, पण गरकन फिरल्यामुळं वरती तोंड होतं त्याचं. जैशी ते शुकाचे निअंग भारे नळिका भोविन्नली येरी मोहरे. परी तेने उडावे न पुरे शंका. मन शंका वायाची मान पिळी. तिथं बसला आणि खोलवर आकाश त्याला दिसायला लागलं. नळीला जान धरतो आणि मोकरच आळे पिळे देतो. म्हणजे पोपटाचं थोडंच आहे. बरेच माणसं म्हणजे हाताना वीट आला, हाताना सोडून द्यायचं, पण मात्र बँकेच्या पुस्तकं पिठी ठुतळून कुलूप लावतो आणि चाव्या कमरेला ठेवतो. आता नको नको झालं, आपल्या इथं राहावंच वाटत नाही. महाराजांसंग चातुर्मासला जावं वाटत. असं नुसतं आळ्या पिळे देतो. वायाची मान पिळी आटवे ही आवळी. टिटण तुनळी धरून ठाकी म्हणे बांधलो मी फोडा. ऐशिया भावनेच्या पडे खोडा. मोकळी या पायाचा चवडा गोवी अधिक. पोपटाचे पाय बांधलेले आहेत का मोकळेच आहेत? हे पोपटाचं नाही, आपण सुद्धा बांधलेले आहोत का मोकळे आहोत? आहे की नाही? पण तो म्हणतो हे मी केल्याशिवाय होणार नाही. आणि एवढं माझ्या डोळ्यात एक बबीचं लग्न झालं ना, आहे की नाही, मग आपलं मोकळाच झालं म्हणतो. असं आपलं आपण बांधून घेतलंय. आहे की नाही? खाली आणखीन मला वाटतं एरवी कोश कीटकाची ये परी आपण जो आपण या आपण वैरी, असं आपलं आपण बांधून घेतलं. हे बंधन आपण निर्माण केले. त्याकरता माकडाचा सुद्धा दृष्टांत नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलाय. तुकोबाराने सुद्धा माकडे मुठीशी धरिले फुटाने. हा, तर त्याला त्याचं स्मरण त्याला राहत नाही.
असे अनेक दृष्टांत आहेत. वेळ झाली आहे आणि म्हणून नामस्मरण करा. हळूवार आपलं बंधन निष्ठून जाईल, कमी होईल, आहे की नाही. करो वासुदेव स्मरण तेने तुटे रे बंधन, खंडील कर्माचे वदन विंदान वासुदेव जपताचे. आता या कर्मामुळेच आगा कर्मी जाई उरावे, तै सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग एकदा नामस्मरण केलं का हे कर्म जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग, मग काही राहणार नाही. आणि म्हणून नामस्मरण करा. तेने तुटे रे बंधन, खंडील कर्माचे वदन वासुदेव जपताचे. तुम्ही जर भगवंताला जपलात, त्याच्या नावाचा तुम्ही जप केला, नाम जप यज्ञ तो परम, मग बाधू ऐक नाही, बाधा होणारच नाही ना. कोणती काळाची होणार नाही, कल्पनेची होणार नाही, भूताची होणार नाही, आणि काम क्रोधाची सुद्धा होणार नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. म्हणून भगवंताच्या नावाचा जप तुम्ही करा. तुम्ही त्याला जपलात, तुम्ही त्याच्या नावाचा जप केला की तो तुम्हाला जपेल. त्यानं तुम्हाला जपावं असं वाटत असेल तर तुम्ही त्याला जपा. डोक्यात बसते का? त्यांनी जपावं असं वाटत असेल, भगवंताने मागे पुढे राहून सांभाळ करावा असं वाटत असेल तर त्याच्या नावाचा जप तुम्ही करा. जर त्याच्या नावाचा जप तुम्ही केला तर परमात्मा नक्की तुम्हाला जपेल. वासुदेव जपताची, ऐक नाही. असं भगवंताच्या नामचिंतनाचा नामाचा जप करा. तो कसा करायचा? एकदा हातानं टाळी आणि मुखानं चिंतन. विडंबार भोमाय, तिसऱ्या कडव्यामध्ये महाराज म्हणतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. मानवी जीवनामध्ये तीर्थयात्रेला अनन्य साधारण जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे निर्माण होते, ऐकणे. हातानं त्या ठिकाणी टाळी वाजल्या जाईल, भगवंताची पूजा होईल. पायानं यात्रा होईल. मुखान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. आणि कळप कळती पुढे. आणि महात्म्याच्या संगतीमध्ये गेलं की त्यांच्या नाम धाकानच नामस्मरण होत. आणि म्हणून तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. संता संगे शिव वासुदेव धनिवरी, लोभ ममता दवडू आशा, उदर व्यथेचा वळसा. आता या पोटानच माणसाला असं व्यथा निर्माण करून टाकली. पोट कासया भरे, तुका म्हणे जुरू जुरू मरे. हे कधी भरेल? आता हे काय भरणार आहे का? हे कोणाचंच भरलं नाही बरं का. हे भरणार नाही. काय किती बघा जुन्या लोकांनी प्रपंच केले, असं ऐकलं मी. तुम्ही किलोनी आणलं, क्विंटलनी आणलं, टनाने आणलं, ट्रकने आणलं तरी कमीच पडत आहे. म्हणून ते काय जुन्या काळात घरात आणणे करणाऱ्या माणसाला अण्णा म्हणायचे. आणा आणा, साखर संपली आणा, पावडर संपली आणा, ऐक नाही, किराणा संपला आणा. आणि ते मालकीन बाईला बरं का म्हणजे हे अन्न नाही, हे ओरिजिनल अन्न आहे. घरामध्ये सगळ्याला टोपण नाव जुन्या काळात अन्नाच असायचं, ऐक नाही. अण्णा बाई असं म्हणायचं जुन्या काळात. आता ते पप्पा मम्मी तेवढं नाही राहिलं. महाराज पुढे गेले आता पॉप मॉम डॅड, आहे की नाही. आता अवघड झालं आहे की नाही. जुने नाव असे अण्णा म्हणायचे लोक, आणणे करायचे अण्णा. आणि मग घरातला करता माणूस त्याला आणायचं सांगायचं, आणि हे मालकीन बाईने सांगायचं येऊ द्या म्हणून. त्या माना हलताना जुन्या काळात, आता माना हलत नाहीत, म्हातारे माणसं व्हायनात आता बरं का. जुन्या काळात मान हलायची, तुम्ही पाहिलं का नाही महाराज, मला माहित नाही. जुन्या काळात म्हाताऱ्या माणसाची मान हलायची, ती अशी अशी हलायची. आणि आजीची मान हलायची,
ती अशी अशी हालायची. मी बघितलं अशी अशी लेडीची मान अशी अशी हालायची आजी म्हातारीची. तर येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणून ती मान अशी हालायची. आणि आणून आणून थकल्यामुळे तो म्हणायचा नाही आता बस बस बस. मी काय झालं, किलोनी आणा, क्विंटलनी आणा, टनानी आणा, ट्रकनी आणा, तरी पण तुम्हाला सांगतो प्रपंच पूर्ण होत नाही, हे पोट भरत नाही. म्हणून एक दृष्टांत आहे तेवढा सांगतो थांबतो. एकदा काय झालं, एक भिकारी भीक मागत होता आणि ते पाहिलं, अरे नारदानं बघितलं, अरे भीक मागतो. म्हणलं हो, मग काय करणार, काही नाहीच ना. कालच काय तिथे आता महाराष्ट्रात भीक मागायचे ते आता बंद करायचे, भीक वाढायची नाही बरं का. असं काही मोबाईलला वाचलं की भीक वाढायची नाही, कारण लय महाराष्ट्रात आणि भारतात लयच भिकारी झाले ते, त्याच्यामुळे भीक वाढायची. तर मुद्दा नारदाला दया आली, का करतो भीक मागतो. ते म्हणले एक मी चिठ्ठी देतो, परत तुला भीक मागायची वेळ येणार नाही. नारदाने चिठ्ठी कुबेराला लिहिली, सप्रेम नमस्कार विनंती विषयी चिठ्ठीच, कारण आपल्याकडे याचक पाठवतोय, पाहिजे तेवढं देऊन टाका. त्या बेकाऱ्याने ती चिठ्ठी घेतली आणि कुबेराकडे गेला आणि कुबेराला चिठ्ठी दाखवली. कुबेराने चिठ्ठीचा आदर, नारदाची चिठ्ठी आदर केला आणि आपल्या भांडार उघडून सेवकाला सांगितलं, पाहिजे तेवढं धन देऊन टाका. भांडार उघडलं आणि कुबेराची सेवक सोन्याच्या मोहरा याच्याकडे घेऊन आले, घ्या म्हटलं. पण याच्यावर घ्यायलाच काही नाही ना. जुन्या काळात एक म्हण होती बघा, देव लागला द्यायला पुढं काय पदर, पात्र नाही घ्यायला असं होतं. पण आपल्याला घाई असल्यामुळे अपभ्रंश करून टाकलं, पदर नाही घ्यायला. जुन्या काळात आंघोळीला घरामध्ये ते पितळाचं तांब्याचं एक पात्र असायचं, काय म्हणायचं त्याला, गंगाळ. बघा असे लोक आहेत आपले, गंगाजलाचं गंगाळ करून टाकलं लोकांनी. ते गंगाजल, त्याच्यामध्ये गंगा यमुना सरस्वती त्याचं चिंतन करायचं, पाणी अंगावर घ्यायचं, म्हणजे गंगा स्नानाचं पुण्य. तसं गंगाजल हे पात्र असायचं. आपण अपभ्रंश करून टाकलं. पैठण प्रतिष्ठान आहे, प्रतिष्ठान गोदात तटी, पण त्याचं पैठण केलं. अशा अपभ्रंश करण्यामध्ये आपण अग्रेसर आहोत. देव लागला द्यायला आणि पात्र नाही घ्यायला. घ्यायलाच पात्र नाही ना काही. सोन्याच्या मोहरा टाकायचं कशात, हे जे बाजरीचं पीठ मागत होतं ते पीठ टाकून दिलं, ते पात्र पुढं केलं. धनाचा मालक कुबेर, त्याचे सेवक सोन्याच्या मोहरा लगातार ओतत होते. 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तास, तरी ते पात्र भरत नव्हतं. कुबेर सिंहासनावर बघत होता, अरे माझे सेवक लगातार 2 तास सोन्याच्या मोहरा ओततात, तर हे पात्र भरत नाही. हे पात्र काही जरा मंत्र लिहिलं तर नाही. अरे काही तुला जादू मंत्र येतात का. तो म्हणला मला जादू मंत्र येत होते, मग मी असं गावगाव बोंबलं खिंडत होतो. ते आपल्या गावात नाही येत का, भाऊ तुम्ही लय कष्ट केले पण तुम्हाला यश नाही आलं बर का. जवळच्याच माणसानं तुम्हाला धोका दिलाय भाऊ, तुमच्या पायाखालची माती नेऊन तुम्हाला करणी केली गुलाबराव. खाली बघायचं म्हणून म्हणलंय बर. त्याच्यामुळे किती प्रयत्न केले तरी काम यशस्वी होत नाही. तोंडात आलेला घास निघून जातोय बर का. तुम्हाला अंबाबाईचं थोडं कार्य करावं लागेल, त्याच्यानं तुमची सगळी नड दूर होणार आहे भाव. 2000 रुपये खर्च आहे, कीर्तन झाल्यावर भेटा, सगळं व्यवस्थित मार्गी लावून देतो असं सांगत ते. मी नाही सांगत असं ते सांगत ते गावगाव गुमलं थिंड तिथे. यांना लोकांची नड काढता येते, याचीच नड निघणार असं बरं का. कुबेर म्हणला मी धनाचा मालक, 2 तास धन होतोय तरी पात्र भरणं जमत आहे बरं का आपल्याला. पण सध्या इकडे तार खबर आहे त्याच्यामुळे कोणाचं काही सांगत नाही मी. कुबेर म्हणला 2 तास मी ओततोय तरी भांड भरत नाही, काय भानगडे, मंत्र बिंत्र टाकलेले का. कुबेर म्हणला, आपला भिकारी म्हणला मला मंत्र येते, तर मग असं काय हिंडतोय. अरे भांड सोन्याचं आहे का, चांदीचं आहे का, जर्मनचं आहे का, अल्युमिनियमचं आहे का, तांब्याचं आहे का, पितळाचं आहे का, स्टीलचं आहे. तो म्हणला सोन्या चांदीचं भांड होतं, मग भीक कशाला मागतो, कशाचं भांड आहे. कुबेर म्हटला उलट कर. ते भांड उलट केलं, सोन्या चांदीचं पितळाचं नव्हतं, तर मेलेल्या माणसाची टवकी होती, त्याच्यावर भिकारी भीक मागत होतं. कुबेराने ती टवकी पाहिली, कुबेर हसला, म्हटला बोले भिकारी सच कहे मैं क्या मेरे देश के 50 कुबेर इकट्ठा हुआ और धन डाला तो आदमी की खोपड़ी कभी नहीं भरती. डोक्यात बसलं का तुमच्याकडे नाही. मेलेल्या माणसाच्या टवकीची इतकी जादू आहे का कुबेर 2 तास धन होतो तरी भरणं. तर जिवंत माणसाचं सांगूच नका. सोनी इंद्राची संपत्ती, समाधान उदर व्यथेचा ओळसा, याकरता बोललो. हे काय पोट खासया भरे की नाही. आणि म्हणून
लोभ ममता दवडू आशा उदर व्यथेचा वळसा न करू आणि का सायासा वासुदेवा भगवंता शिवाय सायास आपण करतो सायास करीशी प्रपंच दिननिशी भगवंताच्या दृष्टीनं सायास व्हावेत इतरत्र सायास कमी करा हे वर्म नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय वर्म सांगितलंय हे सगळ्या वर्माचं वर्म आहे भगवंताचं नामस्मरण करा सगळ्यातून तुम्ही मुक्त व्हाल शेवटचं कडवं मुख्य वर्माचे हे वर्मा मुख्य वर्माचे हे वर्मा Happy
जपताची समजा मना होईना आपला समजा मना होईना आपला निसदिन राम नाम जपना निसदिन राम नाम जपना समजा मना होईना आपला धन दौलत नितही लागे धन दौलत नितही लागे धन दौलत नितही लागे सब संपदे सपना सब संपदे सपना अत्यंत गोड. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधेल सकळ धर्म एका जनार्दने नाम वासुदेव आवडी. सगळ्या वर्मातलं वर्म भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती. म्हणून नामा परते जगी साधन सोपे नाही. म्हणून सगळेजण भगवंताचं नामस्मरण करा. मुख्य वर्माचे हे वर्म येणे साधेल सकळ धर्म एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी. आवडीने भगवंताचं नामचिंतन करा. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व काळ. आणि मग नामस्मरणामुळे यमाची भीती जाईल. नामस्मरणामुळे बंधन मुक्त व्हाल. नामस्मरणामुळे परमात्मा आपलासा होईल आणि जीवनामध्ये दुःख बिलकुल राहणार नाही. असा हा गोड संदेश नाथ महाराजांनी ठेवला. या संदेशाचं आपण अनुकरण करून आपलं जीवन ऊर्ध्वगतीला न्यावं असा सद्भाव ठेवून या ठिकाणी थांबत असताना ज्यांच्या निमित्तानं या गोड उत्सवाचं आयोजन केलं असे आपल्या सर्वांच्या सुपरिचित कचरू पांडुरंग मुखेकर आणि यांचं चतुर्थ पुण्यस्मरण मी सुरुवातीला बोलून गेलो. एक दशक्रियाविधीचा कार्यक्रम एक पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नीट होत नाही, माणसं करत नाही. आज चौथा पुण्यस्मरणाचा सोहळा आणि ही सगळी महात्मे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आहे की नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज म्हटलं त्यांच्या व्यापामुळे ते काय नाही आपलं उपलब्ध होतील, पण ते सुद्धा या उपस्थितीने त्यांच्या या कार्यक्रमाला आणखीन गोडवा प्राप्त झाला. महाराज उपस्थित राहिले. आदरणीय हरिभक्तीपरायण बालू महाराज आहेत, विकास महाराज आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, अण्णा महाराज आहेत. आता हे दोन नवनाथ आहे की नाही, दोन नवनाथ आहे की नाही. एक नवनाथ भेटत नाही तर दोन भेटले आपल्याला. आणि हे नर्मदा मैयेची परिक्रमा करून आलेत. आमचे हार्मोनियम गुलाब महाराज आहेत, वादक हार्मोनियम वादक. इकडे मृदंगाचार्य आबा स्वतः उपस्थित, त्यांचा हात गोड महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे असे आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण, तुम्ही पण काही कमी नाही, तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. म्हणून आम्ही तासभर
निरगुडीचा पालाच वाहिला, पण तुम्ही शंकर असल्यामुळे तुम्ही बेल म्हणून स्वीकाराल अशी अपेक्षा करून थांबू आता. कार्यक्रमाच्या निमित्तानं गोकुळ भाऊ दौंड ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी ही हिमालयाच्या उंचीची सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी. वेळ झाला पण झाल्यासारखा वाटला नाही, कारण थोडं वाटलं तसं काही ते कोण गोड मृदंगाची साथ म्हणजे वेळ कशाला वाटेल, हे की नाही, वेळ वाटणारच नाही. अजून असं वाटतंय की 15 मिनिटं पुढं आम्हाला वाटतंय, पण तुम्हाला एका वेळेस कामाच्या घाईमुळं सगळ्याला जायचंय पुढे, म्हणून आपण या ठिकाणी थांबू. खूप सुंदर असं या परिवारानं आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ गोड अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी वर लिहिलंय, तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील ते एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, मात्र तुमचं नसणं ही मोठी उणीव आहे. खरंच आपण नसू ही मोठी उणीवच असते, हे का नाही. प्रत्येक घरातील आई वडील, आता आमचे महाराज अण्णा, आम्ही कुठं कार्यक्रमाला गेलो ना महाराज, ते मला काही फोन नाही करायचे. मला फोन करायला मी विचारायचं कशा काळजी करता, मग मला फोन नाही करायचे. माझ्या बरोबर कोण आहे याची ते बरोबर मग ते लिंक लावायचे आणि ते जर बरोबरच्या माणसाला फोन करायचे, पोहोचलात का, रात्री येऊ नका, सकाळी या, थांबा. आता असा फोन जीवनात परत कधी येईल का, रात्री येऊ नका, थांबा, एकाने काही करू नका, अशी एकाने ही जिव्हाळ्याची माणसं एकदा गेली किंवा त्यांची उणीव ही पदोपदी जाणवत असते. आणि म्हणून तर या परिवारानं एक उत्सव नाही, चौथा उत्सव. आणि मला सांगितलं आमच्या श्याम भाऊनं, प्रत्येक वर्षाला असं मोठंच आयोजन आणि खूप सुंदर नियोजन करतात. हे नियोजनात सुद्धा जजमेंट सगळ्याला जमत नाही, त्याला काय मरत आहे घ्यायचं दाखवून असे लोक असं काहीतरी मग चाल ढकल करतात, आहे की नाही. आणि लग्नाच्या कार्यक्रमाला मात्र ते ढिलेच पडत नाही, त्याने असाच बँड लागेल आणि तसाच डीजे लागेल आणि ते काय परत आहे का, तर त्यांनी ते जरा चुकीचं आहे रे बरं का. ते लय सोंग ढोंग केल्यामुळं आता आमच्या तरुण पिढीचे लग्न सुद्धा व्हायनात, म्हणून लग्न जरा थोडे साधे करायला शिका बरं का. हे मध्ये लग्नावर लय जोर दिला लोकांनी, त्याच्यामुळे आता पिढीचे आमच्या मधल्या पिढीचे लग्न व्हायची अडचण निर्माण झाली. आता तुम्हाला सांगतो, लग्न साधं असावं आणि आई वडिलांचा हा सोहळा मात्र हा सोहळाच आहे, हे की नाही. जन्म मृत्यूच्या सोहळीया म्हटलंय, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. त्याच्यावर वेगळं चिंतन आहे. तर म्हणून हा सोहळा या परिवारानं खूप छान केला. त्यांचे 2 सुपुत्र प्रल्हाद भाऊ आणि अर्जुनराव, त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी कांताबाई कचरू मुखेकर, ज्याने खांद्याला खांदा देऊन प्रपंच केला, आणि त्यांच्या भगिनी शशिकलाताई आणि कन्या हिराबाई. असा हा छान परिवार. आणि या परिवाराचं प्रेम असल्यामुळंच ही सगळी हिमालयाच्या उंचीची माणसे या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून वैकुंठवासी सत्यविजय महाराज कोरडगावकर यांचा वारसा तेवढाच नैपुण्यानं चालवणारे, त्यांचं नावच आहे प्रवीण, म्हणून तर ते सगळ्या कार्यात लवकरच झाले प्रवीण बरं का, आहे की नाही. अगदी सगळ्याशी कसं संवाद साधावा, कसं कार्य करावं, असं ज्यांच्याकडे खूप असं कौशल्य, महाराजांची जबाबदारी समर्थपणे चालवतं. पूज्य महाराज अत्यंत गोड प्रेमळ ज्यांचा स्वभाव आहे. महाराज या ठिकाणी उपस्थितीत राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आणखीन गोडवा प्राप्त झाला. सगळ्यांच्या चरणी विनम्र आव्हान अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर आमच्याजवळ काही नाही, पण भाऊ या परिसरात राहिले, नानांची खूप भाऊनी सेवा केली. म्हणजे आचार्योपास्ते पदावर जे किंवा 13व्या अध्यायामध्ये जे चिंतन आलंय, एक ये शरीरीची माती मिळवीन ती एक शिती, असं नानांच्या बद्दल भाऊंचा सद्भाव असायचा आणि खूप सेवा केली. आणि भाऊंचाच इथं परिचय म्हणून मला कधी मध्ये आपलं या म्हणतात, नाही तर आमच्याकडे काय नाही बरं का. तर मग ही मुखेकरवाडी असेल, कोळसंगवी असेल, तर ही तर पुण्यभूमी आहे, ऐकणे जेथे हरीचे दास जन्म घेतली, पवित्र ते कुळ पावन तो देश. इथं स्वानंद सुखनिवासी पूज्य श्री घुलेबाबांसारखे महात्म्य अवतीर्ण झाले. इथे विश्वेश्वरानंद स्वामीजी महाराज त्यांच्यासारखे महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या मुखेकरवाडीचं नाव ज्यांनी पोहोचवलं, असे
महात्मे या पुण्यभूमीनं दिले. ऐकणे आता संस्थेमध्ये आपले पूज्य शास्त्री बाबा आहेत. ऐकणे म्हणजे सगळीकडे वाडी छोटी पण कार्याचा ठसा लय जबरदस्त आहे वाडीचा. ऐके नाही. आणि कोरडगावमधून नाना ऐके नाही. नाना सुद्धा अदंभित्व आणि अमानीपणा हे दोन पद नानांच्या बाबतीमध्ये ऐके नाही. चातुर्य लपवी महत्व हरवी विषयपण मिरवी आवडोनी अशा या पुण्यभूमीमध्ये आम्हाला कीर्तनाचा योग आम्ही सुद्धा म्हणतो बस आहे की नाही. धन्य आम्ही जन्म आलो आहे की नाही. असं दास संतांचं सुज्ञ माणसं झालं म्हणजे बरं वाटतं. नाही तर मग काय येड्याचं चाकर होऊन काय करता आहे की नाही. येड्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचं चाकर व्हावं. तर मग सेवेचा योग प्राप्त करून दिला. या परिवाराला परत एकदा धन्यवाद देतो आणि त्यांचा बाबांचा आशीर्वाद सदैव या कुटुंबाच्या प्रती राहावा. त्यांचे गोड विचार यांच्या माध्यमातून वृद्धिंगत व्हावेत असा सद्भाव ठेवतो. पुढचं नियोजन काय आणखीन थोडे महाराज श्रद्धांजली अर्पण करतील अजून. हा सन्मानित. बरं बरं ठीक आहे. जय विठ्ठल जय आणि मी परत वेळ घेण्यापेक्षा यानंतर आपल्या परिसरातील गोकुळ भोदौन हे आपलं थोडस श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतील. चला. आज ज्यांना आपल्यातनं जाऊन 4 वर्ष झाले आणि आज त्यांच्या 4थ्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं पुण्यस्मरण आहे असे आमचे स्नेही आम्ही आदराने त्यांना मामा म्हणायचो. कचरू मामा या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी हरिकीर्तन झालं असं आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण भगवान महाराज मचे या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी सर्वांचा नामोल्लेख करत नाही कारण सर्वच गुणीजन सर्वच संतजन महाराज या ठिकाणी मंडळे प्रामुख्याने या ठिकाणी मी ज्यांचा भक्त होतो असे महाराजांनी अनेकदा उल्लेख केला. सत्यविजय महाराजांचे जे वारसा आज ती गादी चालवत आहे असे प्रवीण महाराज, दुसरे हरिभक्तीपरायण भालेकर महाराज आणि आता सर्वांचा नामोल्लेख घेत नाही क्षमा करा. आणि या कुटुंबावर प्रेम असणारी सर्व या भागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील आलेली मंडळी, या गावातील सर्व मंडळी, दुसरे आमचे मित्र कोरडगावचे सरपंच या ठिकाणी आलेले सर्वच मंडळी. महाराज या ठिकाणी 2च शब्द बोलतो कारण वेळ झालेली आहे. तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, महाराष्ट्राच्या बाहेर पण कधी कधी कीर्तनाच्या सांप्रदायिक सेवा म्हणून त्याच्यातला एक सर्व म्हणून तुम्हाला जावं लागतं. आणि आम्ही पण तालुका 2 तालुके नगरपुरतं फिरत असतो. लोकांचे संबंध असतो, कोणी फोन करतं, कोणी आपले माणसं असतात, कोणी कसं बोलवतं या आमच्या कार्यक्रमाला. पण वडिलांचं पुण्यस्मरण आणि ते पण 4थं क्वचित मला असं वाटतं का ह्या नगर जिल्ह्यात एखादी घटना असेल मला. म्हणजे वडिलाप्रती आपल्या पित्या समान जे प्रेम आहे हे दोन्ही मुलं साहेब, अर्जुन साहेब आणि प्रल्हाद फार दुर्मिळ असा हा विषय आहे. म्हणून मी त्यांना तर धन्यवाद देईन. आणि संत मंडळी मानवी जीवनाचं महत्व जसं बाबांनी आज या ठिकाणी सांगितलं, सांगतच असत. पण आपण
तेवढ्यापुरतं 2 तास आत्मसात करतो आणि आपल्या उद्योगाला आपण जात असतो. पण निश्चित जे संतांनी सांगितलेलं आहे त्यांच्या मार्गाने जर आपलं जीवन व्यतीत आपण केलं तर निश्चित या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी आम्हा सर्वांच्या वतीनं मामांना आज 4थ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण आठवण सगळेजण करू आणि या दोन्ही बंधूंना मी धन्यवाद देईन. आणि यानंतर आम्हा सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी पुनश्च एकदा त्यांचं आपण पुण्यस्मरण आठवू आणि माझे 2 शब्द संपवतो.